आमच्या तरुणाला कळालं नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका महाराष्ट्राची आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, सगळ्यांना पाठ झाली, पण 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी, अजूनही आमच्या माणसांच्या हाती तो पडला नाही. आणि एकच ग्रंथ नाही लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी, बुधभूषण, नायिका भेट, नखशिकांत अशा 4 ग्रंथाची निर्मिती केली. आणि छत्रपती संभाजी महाराज यांना 7 भाषा येत होत्या. आज आपल्याला 2 भाषा जर विचार केल्या तर बरोबर येत नाही. मराठी कशी कशी बोलतो, तिसंही व्याकरण हुकतंय. आणि हिंदीचा जर विचार केला तर हिंदीचा हेलपाटेच खास जाते. छत्रपती संभाजी महाराजांना 7 भाषा येत होत्या. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. परंतु शोकांतिका या गोष्टीची आहे, गिनीज बुक वर्ल्ड ऑफ द रेकॉर्ड मध्ये आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संभाजी महाराजांचं नाव नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांचं नाव, शिवाजी महाराजांचं नाव, येशूबाईचं नाव, ताराराणीचं नाव जर आपल्याला इतिहासामध्ये आणायचं असेल तर तुम्हाला इतिहास निर्माण करणारे हात निर्माण करावे लागतील. आणि ते हात निर्माण करण्यासाठी तुम्हाला इथली व्यवस्था समजून घ्यावं लागेल. आणि इथली व्यवस्था समजून घेऊन स्वतःची अवस्था बदलावी लागेल, तर तिथली व्यवस्था तुम्हाला समजून घेता येईल. आणि म्हणून आजच्या या जागर परिषदेच्या माध्यमातून, शिवप्रभूंच्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या विचारांनी पेटलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने खरा विचार काय आहे हा लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे. असा विचार आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391व्या जयंतीनिमित्त आपण आज असा संकल्प करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा इतिहास पुरोगामी विचारांच्या लेखकांनी जो लिहिलाय तो आपण वाचला पाहिजे. आणि वाचून त्याची समीक्षा करण्या इतपत आपल्यामध्ये कुवत निर्माण झाली पाहिजे. खऱ्याच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला नव्हे जगाला वंदनीय आहेत. आणि अजूनही राहतील. ही गोष्ट कायम तुम्ही आम्ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या चिमुकल्या मुलांवरती बालसंस्कार होत असताना माँसाहेब जिजाऊंच्या विचारांचा संस्कार झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा संस्कार झाला पाहिजे, संभाजी राजांचा संस्कार झाला पाहिजे. आणि म्हणून मग मित्रांनो ही गोष्ट लक्षात आली की मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. ही गोष्ट कधी घडली? 6 जून 1674 ला घडली. इथल्या मनुस्मृतीने छत्रपती घोड्याचा अधिकार नाकारलाय. ही गोष्ट कळाल्याच्या नंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 ला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. आणि महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करत असताना रायगडावरती गेले आणि रायगडावरती समाधीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की राजा इथल्या मनुस्मृतीने तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाकारलाय. लक्षात घ्या, मी तुमचा सच्चा मावळा आहे. खऱ्या अर्थाने मनुस्मृतीला जाणून तुमच्या इतिहासाचा बदला पुन्हा मी घेतोय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला रायगडाच्या पायथ्याला मनुस्मृती जाळून घेतला. आणि म्हणून मराठा आणि दलित हा वाद कुठेच नव्हता. मग आता वाद हा निर्माण करण्याची गरज काय झाली? मराठा आणि मुस्लिम वाद निर्माण करण्याची गरज कशी झाली? आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो या गोष्टी समजून घेणं काळाची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास समजून घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत ज्या ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास ऐकलाय त्या सर्व माझ्या शिवप्रेमींना माझं नम्र आवाहन आहे की त्यांनी आपल्या मुलांवरती छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील यांच्या विचारांचा संस्कार देणं काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वतःची अस्मिता जिवंत ठेवू शकतो. अन्यथा इथली व्यवस्था आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी दिवस रात्र काम करते आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही आपण जागा राहायला शिकलं पाहिजे. रात्र वैर्याचे आहे म्हणून आपण जागा राहिलं पाहिजे. आणि जागा राहत असताना आपल्याकडे आपल्या बुद्धीची, मनगटाची आणि मस्तिष्काची ताकद आपल्या समोर असणं काळाची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याही पेक्षा मोठा शिवजयंतीचा उत्सव सोहळा कराल आणि आपल्या मुलांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देण्याचं काम कराल अशी आशा आणि अपेक्षा तुमच्या सर्वांकडून बाळगतो. तब्बल मला वाटतं 1.5 ते 2 तास वेळ झालेला आहे. काल स्वप्नील घुमरे पाटील आले होते या ठिकाणी. त्यांनी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती बराच प्रकाश टाकलेला आहे. मला असं वाटत नाही की त्यांनी एखादा सांगितलेला प्रसंग मी डबल घेतला असेल, असं तरी झालेलं नसेल. कारण
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत नेऊन पोहोचवत असताना महाराष्ट्रामध्ये 360 किल्ल्यांची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. तुम्ही फक्त विचार करा मित्रांनो, स्वतःचं घर बांधल्याच्या नंतर एखाद्या माणसाला जाऊन विचारा, साहेब आता दुसरीकडे एक घर बांधायची इच्छा आहे का तुमची? तर तो म्हणतो, अरे दादा याचाच कळस काढता काढता माझ्या जीवाचे हाल झाले. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये 360 किल्ले निर्माण केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व मातृत्व आणि दातृत्व किती मोठं असेल. आपण आपल्या आयुष्यामध्ये एक घर नीट बांधायचं म्हटलं तर आपल्या आयुष्याचे 60 वर्ष निघून जातात, परंतु 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या विश्वासावरती आणि मावळ्यांच्या विश्वासावरती 360 किल्ल्यांची निर्मिती केली आहे. पण असंही नाही की 360 किल्ले आपण फक्त पुस्तकातच वाचायला बघतो. आजही त्या 360 किल्ल्यांवरती तुम्ही जाऊन फिरून येऊ शकता. आजही तुम्हाला गोवा बीचला जाण्याची गरज नाही. तुम्ही जर रायगडावरती गेलात तर तुम्हाला कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अँटी चेंबरच्या बाजूला, अँटी चेंबर समजतंय का तुम्हाला? म्हणजे 390 वर्षापूर्वी, म्हणजे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती टॉयलेट बांधला होता. आज आमच्या सरकारला तुम्ही टॉयलेट बांधा म्हणायची वेळ येते, पत्रक काढावं लागतं, त्यातली ग्रामपंचायत सदस्य संडासात खातात. एवढी मोठी दुर्दैवी अवस्था महाराष्ट्रात येते. त्याच महाराष्ट्रात आपण राहतो का रे? ही मोठी शोकांतिका तुम्हाला आम्हाला याच्या पलीकडे अजून काय असू शकते मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी योजनेचा जर तुम्ही विचार केला तर 1972 मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व विहिरी कोरड्या झाल्या. महाराष्ट्राच्या सर्व विहिरीचं पाणी गेलं. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रायगडावरती 11,000 फूट उंचीवरती गंगासागर नावाचा तळ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये खोदून ठेवलं होतं. त्या नदी, त्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी भरून होतं आणि 72च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी गंगासागरवरून 11,000 फूट उंचीवरून पाईपलाईन केली आणि महाराष्ट्राला पाणी रायगडाने पोहोचवलं. ती जर जलनीती छत्रपती शिवाजी महाराजांची 6वीच्या पोरांना शिकवली असती, 6वीच्या पोरांना कळलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये रायगडावरती 11,000 फूट उंचीवरती गंगासागर नावाचा तळ उभा केला, त्यात पाणी भरवलंय. मग आमच्या पोरांना कळालं असतं पाणी कसं बुडवावं, पाणी कसं तुडवावं, पाणी कसं हरवावं, पाणी कसं जिरवावं. पण आमच्या पोरांना ते कळलं नाही आणि आमच्या पोरांना एकच कळालं, आपल्याला कसं हरवावं आणि आपल्याला कसं जिरवावं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी आपण कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आणि म्हणून जाता जाता तुम्हा सर्वांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो की मित्रांनो, हा विचार हा सत्याचा विचार आहे. विचारांमध्ये एवढी ताकद आहे की माणूस विचाराने पेटतोही आणि विचाराने फाटतोही. म्हणून विचारामध्ये एवढी मोठी ताकद असते. आणि म्हणून जाता जाता सबंध महाराष्ट्रभर गाजत असलेली ही कविता तुमच्या सर्वांच्या समोर ठेवतो. आणि म्हणून त्यानंतर आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात. जर तुमची परवानगी असेल तर सांगता करूयात. तुम्ही जर म्हणत असाल चालू देऊ, काही अडचण नाही. नका म्हणले पोरं आता पुढे कोरोना वाटला असेल. आता कालचा झेंडूबाम होता, अल्ट्रा पॉवर झेंडूबाम दिसलाय. सगळा झंझण मुंग्याच निघाला आपल्या सगळीकडून. आणि म्हणून सबंध महाराष्ट्रभर गाजलेली ही कविता शब्दांकडे लक्ष असावं. आणि म्हणून आपण सगळ्या महापुरुषांचे विचार समजून घेणं काळाची गरज आहे. महापुरुषांचा विचार माणसाला जोडण्याचं काम करतो. महापुरुषांचा विचार माणसामध्ये भेद करण्याचं काम करत नाही. माणसांमध्ये भेद करण्याचं काम या भटाभामांच्या सगळ्या गारुडांनी केलेलं आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणायचे, माझी मरण पाहिले मी डोळा. तुकाराम महाराज असं म्हणायचे, माझी मरण पाहिले मी डोळा. म्हणजे तुकाराम महाराजांना मारायला गेलेले लोक सुद्धा तुकाराम महाराजांनी डोळ्याने बघितले आणि म्हणून त्यांनी अभंग लिहिला. तुकाराम महाराज एकदा पुण्याला जात होते दिंडी घेऊन आणि अचानक सोसाट्याचा वारा आला, पाऊस सुरू झाला आणि तेवढ्यामध्ये तुकाराम महाराजांसोबत असलेले वारकरी निघून गेले आयुष्याला. तुकाराम महाराज आता उभा राहिले आणि एका बाजूला मस्जिद आहे आणि मस्जिदच्या त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधव आहेत. तिथून ते म्हणतात, अरे तो संत तुकाराम दिख रहा है लेकिन पाणी भी भीग रहे हैं, क्या करना चाहिए. आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी तुकाराम महाराजांना सोबत घेतलं आणि मस्जिद मध्ये आणलं. आता मस्जिद मध्ये आणल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा वेळ झाला आणि वेळ झाल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना ते म्हणाले, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते म्हणाले की महाराज अगर आपका समय हुआ है तो आप कीर्तन के लिए शुरू हो जाओ. आणि महाराजांनी कीर्तनाला सुरुवात करायला सुरू केलं. कीर्तन बघा काय केलं. कीर्तनाचा गाथा क्रमांक 144 देहूची आळंदी देहूची गाथा तुकाराम महाराजांच्या गाथेचं नाव सांगतो आहे. तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा इथल्या लोकांनी बुडवली. हो, तुकाराम महाराज 5 दिवस जेवले नाहीत, गाथा बुडवली म्हणून. आता गाथा का बुडवली? तुकाराम महाराजांना संस्कृत लिहिण्याचा अधिकार कोण दिला? तुकाराम महाराजांना शिक्षणाचा अधिकार कोण दिला? आणि मग तुकाराम महाराज सत्य सांगायला लोकांना.
तुकाराम महाराज या पृथ्वीवरचे पहिले असे सावकार आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज पाण्यात बुडवून टाकलं. म्हणून त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं म्हटलं. आयऱ्या गैऱ्या नसतो खैऱ्याला जगद्गुरु म्हणत नाही बापू, तुकाराम महाराजांनाच म्हणतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशा गाडवले का जिथे जिथे भेटेल तिथे तिथे ठोका. समाजाला बुडवणारे असे जर गाडव असतील कुठं तर जिथे भेटेल तिथे ठोका. आणि मग गाथा क्रमांक 144 मध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे, जर घरी गेला तेव्हा हातात मोबाईल आहे तिथं टाकून बघा, गाथा क्रमांक 144 एका मिनिटात लगेच कळते तुम्हाला. तुकाराम महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली आणि कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनात तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह खावे अल्लाह खिलावे. आमच्या महाराजाला कीर्तनाला बोलायला हे सांगतच नाही. काय सांगते आपल्यालाच कळत नाही. कीर्तन ऐकायला गेलं आम्हाला वाटतं कधीतरी तुकाराम महाराजाचा हे बी गाथा सांगेल बाबा. त्याला बी भीती असते मुसलमानाचं कसं सांगावं, आता कार्यक्रम करीत आहे आपण कसं सांगावं असं. आपण सांगणं काय अडचण आहे का. तुकाराम महाराज सुद्धा मुस्लिम धर्माचे किंवा इतर जाती धर्माचे द्वेष करणारे नव्हते. सगळ्या मावळ्यांना सगळ्या लोकांना वारकरी म्हणायचे. ते वारकरी म्हणजे काय, गुरुवार कर, शुक्रवार कर, शनिवार कर, मंगळवार कर, बुधवार कर असे वारकरी नाही. वारकरी या शब्दाचा अर्थ आहे की अन्यायावर न्यायाने वार करणारा तो वारकरी. तुकाराम महाराजांच्या वारकरी असण्याचा अर्थ असा होता. आणि तुकाराम महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली आणि कीर्तनाला ते असं म्हणतात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह खावे अल्लाह खिलावे, अल्लाह करे सो सब होय, अल्लाह करे सो कुछ ना होय. आणि गाथा क्रमांक 144 मध्ये हा गाथा लिहून टाकला आणि हा गाथा जसाच तसा इतिहास म्हणून राहिला. आणि संत तुकाराम महाराज सुद्धा हे कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे, कुठल्या जातीचे महाराज नव्हते. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांचं आंदोलन हे मानवाच्या मुक्तीचं आंदोलन होतं, इथल्या भक्तीचं आंदोलन नव्हतं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला समजते. आणि म्हणून कोणता रामदास, कोणता उघडा नागडा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता, तर संत तुकाराम महाराजच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत. कारण तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलंय, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, विश्वाचे सूत्र तुझ्या हाती. किती वाद मिटवावे, आता किती वाद मिटवावे. आणि म्हणून खूप सारा इतिहास आहे मित्रांनो. 360 किल्ल्यांचा इतिहास आहे. सांगण्यासारखं खूप आहे, ऐकायलाही तुमची इच्छा खूप आहे, पण वेळ मात्र जास्त झालेली आहे. त्यामुळे आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. आणि म्हणून शेवटची आता ही कविता तुम्हाला सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. कवितेचं नाव काय, चल दंगल समजून घेऊ. दंगल म्हणजे काय, दंगली घडवतात लोक, दंगली आपापसात. चलो हिंदू मुस्लिम दंगल